गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। राज्यामध्ये सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। ही निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। याच आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून 7 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यामधील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे। यामध्ये 17 जिल्हा परिषद आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50% अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे। यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत। याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक महापालिका निवडणुका पार पडल्यानंतरच होणार आहे। सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकीमध्ये 29 जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे। काही महानगरपालिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त अधिकारी या कामामध्ये व्यस्त आहेत। सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2000 पर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते, पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचा परिणाम झाला आहे। या आरक्षणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर होत आहे। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। 7 फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।